बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण या ठिकाणी एका ज्वलंत प्रश्नावर महाराष्ट्राचे माजी गृह आणि महसूल राज्यमंत्री आदरणीय डॉक्टर माधवरावजी पाटील केनाळकर यांच्याशी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी उपस्थित झालेलो आहोत. या ज्वलंत प्रश्नावर त्यांची मतं जाणून घेत असताना मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टानं जे रद्द केलेलं आहे, अवैध ठरवलेलं आहे, त्या पाठीमागची पार्श्वभूमी काय आहे? महाराष्ट्राच्या 35 ते 38% समाजाला मागच्या अनेक सरकारांनी आरक्षण देण्याच्या नावाखाली ज्या निवडणुका लढवल्या, त्या निवडणुका लढवत असताना स्वतःच्या प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा अंतर्भूत केलेला होता. अशा वेळेस गेल्या 40 वर्षाची ही आरक्षणाची मराठा समाजाची लढाई सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन पोहोचली आणि सुप्रीम कोर्टाने नुकताच मराठा आरक्षण कायदाच रद्द करून टाकला आणि मराठा समाजाला जी फार मोठी अपेक्षा होती ती अपेक्षा या निमित्तानं त्यांची अपेक्षा भंग झाला, असंच या निकालावरून आपल्याला म्हणावं लागेल. महाराष्ट्रामध्ये 5% श्रीमंत आणि कारखानदार असणारा वर्ग सत्तेवर कमान ठेवून काम करतो, त्याला डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या मागासवर्गीय आयोगाने मराठा आरक्षणाला अनेक वेळा अगदी सुरुवातीच्या कालखंडापासून खत्री आयोगापासून बापट आयोगापासून जर आपण लक्षात घेतलं तर नाकारलेलंच आपल्याला दिसून येते. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये अनेक वर्षाच्या सामाजिक संघटनांच्या लढाईला राजकीय पातळीवर नेण्यामध्ये यश मिळालं आणि त्या यशाची पुनरावृत्ती कायद्यामध्ये होईल आणि कायदा सर्वसामान्य माणसासाठी बनेल अशी अपेक्षा ठेवून असणारा जो समाज होता, मराठा समाज होता, त्या समाजाला या सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे फार मोठा धक्का पोहोचलेला आहे. आज मराठा समाजासमोर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आज मराठा समाजातली युवा पिढी जी आहे, तरुण मुलं जी आहेत, सैरभर झालेली आहेत. आरक्षणाच्या माध्यमातून सामाजिक आणि शैक्षणिक विकास साधण्याची जी संधी त्यांना प्राप्त झालेली होती ती आता हातात हातची निसटून जाते की काय, अशा प्रकारची शंका आता या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मग असा जो गरीब, शिक्षणापासून वंचित असलेला, मागास ठरलेला, आर्थिकदृष्ट्या सुद्धा अत्यंत दारिद्र्याचं जीवन जगलेला मराठा समाजातली जी काही 95% समाज आहे, त्या 95% समाजासमोर जे प्रश्न आरक्षणाच्या माध्यमातून निर्माण झाले, त्या प्रश्नांची उकल या निमित्तानं एक विचारवंत, अभ्यासक, त्याचबरोबर अनेक प्रश्नांची जाण असणारं नेतृत्व म्हणून महाराष्ट्रामध्ये आपल्या वक्तृत्वानं आणि अभ्यासपूर्ण वक्तव्यानं महाराष्ट्राला एक दिशा देण्याचं काम त्यांनी केलेलं होतं, ते आदरणीय डॉक्टर माधवरावजी पाटील केनाळकर या ठिकाणी उपस्थित आहेत. नमस्कार साहेब. मी या निमित्तानं आपल्याला मराठा समाजाला जे काही प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडून अपेक्षित आहेत आणि त्या प्रश्नांची उकल आपण करून द्यावी आणि ज्यामुळं मराठा समाजाला जे काही आता पुढचं भवितव्य काय आहे, त्याला दिशा कोणती द्यायला पाहिजे आणि कशा माध्यमातून सरकारनं काम करायला पाहिजे
आणि समाजाला सुद्धा कशा पद्धतीनं काम करायला पाहिजे, एक अशा प्रकारचा प्रश्न आज तो पडलेला आहे. त्याची उत्तरं तुम्ही द्यावीत अशी अपेक्षा या निमित्तानं मी करतो. मी अनेक बाजूला प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारणार आहे, जी मराठा समाजाच्या तरुणाला पडलेली आहे, समाजाला पडलेली आहे, आणि ज्यामुळे त्यांची जी काही अपेक्षा आहे ती अपेक्षा आता कशा पद्धतीनं पूर्ण करता येऊ शकेल. ती पूर्ण करत असताना मग त्यांच्यासमोर राजकीय असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, ह्या सगळ्या बाबतीमध्ये त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी मिळू शकतील. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की काल जो सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालामधून मराठा आरक्षणाचं भवितव्य काय झालेलं आहे, काय राहिलेलं आहे? प्रश्न असा आहे की सरकारांच्या मार्फत किंवा सरकारांच्या द्वारे ज्या प्रकारची संघ राज्य व्यवस्था आपण स्वातंत्र्याच्या नंतर स्वीकारलेली आहे आणि त्याला अनुलक्षून आपण जी काही घटना तयार केलेली आहे, तेव्हा लोकांच्या भावना आणि अपेक्षा याचं प्रतिबिंब हे घटनेच्या मार्फत किंवा घटनेने दिलेल्या अधिकाराच्या मार्फत आपल्या संसदेमध्ये किंवा विधिमंडळामध्ये कायदे तयार करता असताना त्याच्यातून पडलं पाहिजे. जो काही न्याय आपल्याला एखाद्या विवक्षित घटकाला किंवा समाज घटकाला त्या राज्यामध्ये किंवा पूर्ण देशामध्ये द्यायचा असतो, जो काही द्यायचा असतो, जो काही अधिकार द्यायचा असतो, जे काही बेनिफिट्स द्यायचे असतात, जे काही प्रिव्हिलेजेस द्यायचे असतात, त्याला कायदा करूनच त्या ठिकाणी आपल्याला द्यावं लागत असतं. तेव्हा एकीकडं राज्याने स्वतःहून आपली संवेदनशीलता किंवा सरकारांनी आपली संवेदनशीलता जागृत ठेवत ज्या कारणासाठी आपण आज सरकारमध्ये आहोत आणि जे काम करणं घटनेला अपेक्षित आहे त्याप्रमाणे आपण शपथ घेतलेली आहे, ती संवेदना जागी ठेवत समाजाच्या नेमकेपणानं गरजा त्या परिस्थितीमध्ये कोणत्या आहेत त्याला उन्नत करण्याच्यासाठी म्हणून राज्याला एकता संपूर्ण सगळ्याच समाजाचा विचार करत आपल्याला कशा पद्धतीने त्यांना पुढे नेता येऊ शकेल त्यासाठी म्हणून काही सुविधा आणि काही गोष्टींची उपलब्धता आपल्याला करता येऊ शकेल का, या अनुषंगाने त्यांनी सातत्याने विचार केला पाहिजे आणि त्यातूनच नवीन आवश्यक असलेल्या कायद्याच्या द्वारे त्याला ते संरक्षण आणि ती उपलब्धी करून देता आली पाहिजे. पण जेव्हा सरकार ही थोडीशी असंवेदनशील बनतात असं काही समाज घटकांना वाटतं, त्यांना काही गोष्टीच्या संदर्भामध्ये न्याय मिळावा असं वाटत असताना सरकार तेव्हा दुर्लक्षित करतात, तेव्हा समाजामध्ये एक प्रकारची अस्वस्थता त्या ठिकाणी निर्माण होत असते. तेव्हा सामाजिक व्यवस्थेमध्ये काम करणारे जे धुरीण आहेत त्यांनी या सगळ्या गोष्टीचा राज्याच्या मर्यादांचा, राज्याच्या असलेल्या अधिकाऱ्यांच्या मर्यादांचा विचार करत आणि समाजाच्या भावभावनांना त्या ठिकाणी योग्य दिशा देत नेमकेपणाने भूमिका घेत काही गोष्टीचा आग्रह राज्य शासनाकडे किंवा केंद्र शासनाकडे धरता येत असतो. आणि म्हणून मराठा समाजाच्या ह्या मागणीच्या संदर्भामध्ये, आरक्षणाच्या मागणीच्या संदर्भामध्ये एक मोठ्या प्रकारचा जवळपास 40-42 वर्षाचा आपल्याला त्या ठिकाणी इतिहास आहे. साधारणतः 80पासून त्याचा प्रवास सुरू झालेला आहे. समाजाने वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या समूहान त्या ठिकाणी अशा प्रकारच्या अनेक प्रकारचे आंदोलनं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी केलेली होती आणि त्या अनुषंगानं सरकारनं सुरुवातीच्या कालखंडामध्ये जरी प्रतिसाद दिला नसला तर नंतरच्या कालखंडामध्ये मात्र त्यांनी थोडासा प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. त्याची कारणं राजकीय असो किंवा अन्य काही बाकीची दबाव घटक असतो, पण त्याला प्रतिसाद त्या ठिकाणी देण्याच्या संदर्भातल्या भूमिका त्या ठिकाणी घेतल्या आणि म्हणून नवीन एक आयोग त्या ठिकाणी निर्माण झाले. काहींनी मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही अशा प्रकारची काही भूमिका काही आयोगाने घेतली, जसा उल्लेख आपण केला की बापट कमिशन असेल, खर्डी कमिशन असेल, त्यांनी त्या ठिकाणी देता येणार नाही असं केलं. पण साधारणतः 2014च्या सुमारास मात्र त्या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुका उघडलेल्या असताना एक मोठ्या प्रमाणामध्ये या समाजाला न्याय देण्याच्या संदर्भातली एक राजकीय भूमिका घेऊन त्या ठिकाणी मला वाटतं पृथ्वीराजजी चव्हाण त्यावेळेसच्या आघाडी सरकारचे प्रमुख यांनी थोडासा पुढाकार घेतला. राणे समिती नेमण्यात आली आणि राणे समिती नेमून त्या ठिकाणी मराठा समाजाला शिक्षणामध्ये आणि त्याचबरोबर ती
शासकीय नोकऱ्यांच्यामध्ये राज्य शासनाच्या काही प्रमाणामध्ये त्यांना आरक्षण देण्याच्या संदर्भातली भूमिका घेतली, त्याप्रमाणे कायदा देखील पास करतो. आता कुठलाही कायदा एखादा राज्य किंवा केंद्र शासन त्या ठिकाणी पास करतं, तेव्हा ते करत असताना त्यांनी त्या राज्य शासनाने किंवा तिथल्या सरकारांनी त्याची कॉन्स्टिट्युशनॅलिटीच्या संदर्भामध्ये अभ्यास करूनच तो करायला हवा असतो. कारण तर अंतिमतः त्याला चॅलेंज करणारे काही समाज घटकही असू शकतात, तो त्यांचा न्याय हक्कसुद्धा असतो. तेव्हा ती कुठलाही जरी कायदा केला तर त्याच्या कॉन्स्टिट्युशनॅलिटीला अधीन राहून आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं आणि त्याचं संदर्भामध्ये आपण त्या ठिकाणी खबरदारी घेणं अत्यंत आवश्यक असतं. सबसिक्वेंटली तो जो कायदा त्यावेळेस आघाडी सरकारने केला तो त्या ठिकाणी चॅलेंज झाला हायकोर्टामध्ये आणि मग हायकोर्टाने सुद्धा, मुंबई हायकोर्टाने सुद्धा असा निर्णय दिला की जी काही वैध प्रोसिजर पाळायला पाहिजे होती, राणे समितीला असा कुठल्या तरी घटनात्मकरित्या असलेला अधिकार, त्याची वैधानिकता त्याच्यामध्ये नव्हती. राज्य मागास आयोग स्थापन करून त्याच्या मार्फत योग्य पद्धतीनं विहित पद्धतीने शिफारस करणं खरं पाहिलं तर घटनेला अपेक्षित होतं. त्याप्रमाणे ती केली नसल्याच्या कारणानं जे प्री रिक्विजिट आहे एखादा कायदा तयार करण्याच्या संदर्भामध्ये, तो मात्र या ठिकाणी नाकारलेला, त्या ठिकाणी त्यांनी केलेलं दिसल्याच्या कारणानं हायकोर्टानं तो कायदाच रद्द त्या ठिकाणी केलेला. साहजिकच आहे, नंतरच्या येणाऱ्या सरकारामध्ये ज्याकडून अपेक्षा होती की आपण त्यांच्याकडून नवीन जो कायद्याला किंवा घटनेला अपेक्षित असेल अशा प्रकारचा कायदा त्या ठिकाणी पारित केला पाहिजे, मिळालेलं आरक्षण आता रद्द झालेलं आहे ते पुन्हा मिळालं पाहिजे, अशा प्रकारची भावना त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आली. अनेक जणांनी अनेक प्रकारचे मोर्चे त्या ठिकाणी अभूतपूर्व अशा प्रकारची काढली आणि एक प्रकारचा दबाव राज्य शासनाच्या प्रमुखाच्यावरती आणि राज्य शासनावरती नंतरच्या कालखंडामध्ये निर्माण करण्यात आला. आणि त्याला प्रतिसाद देत असताना युतीच्या सरकारने ज्या गोष्टी आधीच्या सरकारच्या कालखंडामध्ये पाळल्या गेल्या नाही, त्याची कारणं काही असो, पण जी पाळल्या गेल्या नाहीत आता त्या गोष्टीचा संदर्भानं त्या गोष्टी टाळून त्यावेळेस राज्य मागासवर्गीय आयोग त्या ठिकाणी निर्माण करून गायकवाड साहेबांच्या नेतृत्वाखाली शिफारस अभ्यास करून शिफारस मिळवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनीही मराठा समाजाच्या आजच्या घडीला असलेल्या प्राप्त परिस्थितीमध्ये त्याची नेमकी परिस्थिती सामाजिक आणि त्याचबरोबर ती शैक्षणिकदृष्ट्या कशी मागासलेपणाची आहे या संदर्भातला आपला अहवाल त्यांनी सुपूर्द केला. हे सांगत की हा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि त्यांच्यामध्ये एक अभूतपूर्व अशा प्रकारची परिस्थिती आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टन्सेस आहेत आणि म्हणून ते घटनेच्या मध्ये जो काही कलम आर्टिकल 15(4) आणि 16(4)च्या अनुषंगानं जो काही अधिकार राज्य शासनाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी विहित आहेत त्याच्या अनुषंगानं त्यांना तो अधिकार आहे. आणि इंदिरा साहानी वर्सेस युनियनच्या विरोधामध्ये दिलेल्या सुप्रीम कोर्टाचा एक भरपूर मंडल आयोगाच्या संदर्भामध्ये दिलेला जो काही निकाल आहे 1992चा, त्याच्यामध्ये घातलेल्या ज्या काही डायरेक्टिव्ज आहेत किंवा काही आदेश आहेत त्याचंसुद्धा उल्लंघन एका विशिष्ट परिस्थितीमध्ये एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन होऊ शकत असल्या कारणानं आपण त्या ठिकाणी रिझर्वेशन दिलं गेलं पाहिजे अशा प्रकारची शिफारस राज्य शासनाने केली आणि त्याप्रमाणे राज्य शासनाने देखील शिक्षणात व आणि नोकऱ्यांमध्ये एका विहित प्रमाणामध्ये आरक्षण देण्याच्या संदर्भातला कायदा 2018च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी काहीतरी दिला. साहजिकच आहे की त्याला सुद्धा चॅलेंजेस होणार होते, उपलब्ध होणार होते, त्यामुळे मुंबई हायकोर्टामध्ये त्याला चॅलेंज करण्यात आलं आणि मग मुंबई हायकोर्टाने सुद्धा हा गायकवाड आयोगाचा असलेला अहवाल आणि त्याच्या शिफारसी आणि त्या शिफारसीच्या आधारावरती राज्य शासनाने केलेला 2018चा नोव्हेंबरचा जो कायदा आहे तो त्या ठिकाणी मान्य करत असताना एक मात्र अमेंडमेंट सुचवली की इतक्या प्रमाणामध्ये आपल्याला देता येणार नाही, तर मला वाटतं 12 आणि 13-14% त्या ठिकाणी देता येऊ शकेल अशा प्रकारचा निर्णय दिला आणि त्याप्रमाणे सबसिक्वेंटली त्या गव्हर्नमेंटनी तशा प्रकारचा अमेंडमेंट करत 2019ला अंतिमतः तो कायदा पास झाला. त्यालाही नंतरच्या कालावधीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये ज्या 2 मुद्द्यावरती
मुंबई हायकोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं होतं, त्याला सुद्धा त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज करण्यात आलं 3 बेंच असेल. तर त्यावेळेस असा एक मुद्दा घेण्यात आला की यामध्ये 102व्या घटना दुरुस्तीच्या संदर्भामधला परिणाम हा राज्याच्या कायदा नेमकेपणानं जो कायदा केलेला आहे तो कायदा करण्याच्या अधिकारावरतीच त्या ठिकाणी गदा येते. त्यामुळं त्याची कॉन्स्टिट्युशनॅलिटीसुद्धा त्या ठिकाणी तपासली गेली पाहिजे. आणि जर कायदा तयार करता येत असेल तर मग हा कायदा कसा काय वैध ठरू शकतो, अशा प्रकारचा सुद्धा एक मुद्दा त्या ठिकाणी प्रयत्न करण्यात आलेला होता. आणि इंदिरा साहानी केसमध्ये जी काही आरक्षण देण्याच्या संदर्भातली जी काही कॅप टाकलेला होता 50%च्या वरती देताना, त्यालाही हायर बेंच पुढे रेफर करण्याच्या संदर्भातली सूचना दिली होती. आणि त्याच्याही अनुषंगाने त्याची सुद्धा विश्लेषण व्हावं. आणि संदर्भीय कायदा हा त्याचंही उल्लंघन करतो किंवा कसा, या संदर्भामध्ये सुद्धा काही आक्षेप त्या ठिकाणी होते. त्यामुळे एकत्र अशा आक्षेप घेणाऱ्या बाजूनं आणि त्याच्या विरोधामध्ये असलेल्या सगळ्या गोष्टीचा एकत्रितपणे त्यांनी विचार करत असताना जी काही प्रतिवादींनी मागणी केली होती की त्याच्यातला कॉन्स्टिट्युशनॅलिटीचा जो भाग आहे तो डिसाईड करण्याच्यासाठी म्हणून हायर बेंच किंवा सुप्रीम कोर्टाने घटनापीठाकडे 5 बेंचच्या जजेसच्या बेंचवर रेफर करावं अशी विनंती त्याला केली होती. ते तेव्हा त्या 3 जजच्या बेंचने ती विनंती मान्य करत असताना आणि सुप्रीम कोर्टाच्या प्रमुख न्यायाधीशांना की तिकडे रेफर त्यांना विनंती करत की यांच्यासाठी घटनापीठ 5 सदस्य करावं असं त्यांना ऑर्डर करत म्हणजे हे शिफारस करत असताना ह्या एकंदरीत कायद्यालाच त्या ठिकाणी अंतरिम स्थगिती दिली होती. तेव्हा साहजिकच आहे की यामध्ये लवकरात लवकर घटनापीठ स्थापन करणे शक्य असेल तर ती अंतरिम स्थगिती उठवण्याच्या संदर्भामध्ये प्रयत्न करणे आणि त्या अनुषंगानं लवकरात लवकर त्याच्या संदर्भामध्ये हिअरिंग घेऊन त्याच्या अनुषंगानं निर्णय प्राप्त करणं हे अपेक्षित होतं. आणि त्याप्रमाणे लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण पडली आणि 5 तारखेला सुप्रीम कोर्टाच्या 5 सदस्य असलेल्या घटनापीठानं हा जो निर्णय आता आपण म्हणाला तो दिलेला आहे. आणि त्याद्वारे त्यांनी महाराष्ट्र शासनानं मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो काही कायदा 2018 अमेंडेड ॲक्ट सहित 2019 हा रद्दबातल ठरवलेला आहे. तेव्हा एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की जी काही चर्चा व्हायला हवी आहे ती चर्चा अखेरला कायद्याच्या वैधतेच्या आणि अवैधतेच्या संदर्भानं व्हायला पाहिजे. आता जे काही वर्तमानपत्रामध्ये सोशल मीडियामध्ये आणि टी व्हीमध्ये राजकीय पक्षाचे लोक जे काही बोलत आहेत ते एकमेकावरती फक्त चिखलफेक पडण्याच्या पलीकडे त्याचं काही फार काही त्याच्यामध्ये अर्थ आहे असं मला सुद्धा त्या ठिकाणी वाटत नाही. खरं पाहिलं तर पक्ष कोणताही असो, सरकारमध्ये असणारा पक्ष असो का सरकारच्या बाहेर विरुद्ध असणारा पक्ष असो, एकंदरीत वस्तुस्थितीला धरून त्या ठिकाणी लोकांना समजेल खरी ती वस्तुस्थिती लोकांच्या पुढे आली पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालाचा खरं पाहिलं तर योग्य तो अर्थ आपल्याला समजून घेता आला पाहिजे. एक मात्र निश्चित दिसतंय की मराठा समाजाला आरक्षण अनेक आताच्या घडीला जे काही वर्तमानपत्रामध्ये काही नेत्यांची जर भाषणं किंवा त्याच्यावरची जर मतं ऐकली तर सुप्रीम कोर्टानं जी गोष्ट म्हणलीच नाही ती गोष्ट म्हणली म्हणून या ठिकाणी सांगितलं तर तेव्हा संदर्भ कोणते सर? तर सुप्रीम कोर्टाने नेमका निर्णय काय दिला हे तर तपासायला लागेल, बघावं लागेल, अभ्यास करावा लागेल. त्याच्या जे काही ऑर्डर आलेली आहे त्याच्यामध्ये नेमके त्यांच्या पुढे विचारार्थ मुद्दे कोणते होते, कुठल्या मुद्द्याच्या अनुषंगानं आणि या अनुषंगाने त्यांनी त्याची जे संपूर्णतः हिअरिंग घेऊन वेगवेगळ्या वेळेस लागलेले सुप्रीम कोर्टाचे हायकोर्टाचे निकालाचे दाखले देत वादी आणि प्रतिवादीने मांडलेले मुद्दे लक्षात घेत त्या ठिकाणी आपलं इंटरप्रिटेशन करत नेमकेपणाने ज्यांच्या पुढे जे काही क्वेश्चन्स किंवा रेफरन्स पॉईंट ठेवलेले आहेत त्याच्या अनुषंगाने त्यांनी निर्णय देत असताना आणि तो कायदा रद्द करत असताना कशा प्रकारची भूमिका घेतली आणि अंतिमता निर्णय दिला हे सगळं तपासण्याची गरज आहे. ती इतकंच क्लिअर कट आहे, क्रिस्टल क्लिअर आहे
त्याच्यामध्ये ॲम्बिग्युइटी सुप्रीम कोर्टानं काहीही ठेवलेली नाही. तर सुप्रीम कोर्टानं निर्णय देत असताना जो काही निर्णय दिलेला आहे त्याच्या अनुषंगानं आपलं म्हणणं त्या ठिकाणी व्यवस्थितपणे आणि विस्तारानं मांडलेलं आहे. आणि माझ्यासारख्या माणसाला तर ते पटण्यासारखं सुद्धा आहे. केवळ सुप्रीम कोर्टाने आपली भूमिका योग्यरीतीने केलेली आहे, फक्त ती समजून घेण्याची आवश्यकता आहे. एक गोष्ट सरळ आहे की राजकीय नेत्यांनी आपापल्या भूमिका एकदा पुन्हा प्रामाणिकपणे तपासून बघितल्या. खरंच आपल्याला या मराठा समाजाला त्या ठिकाणी आरक्षणाच्या माध्यमातून न्याय देण्याचा त्यांचा प्रामाणिक भूमिका आहे का, होती का, याच्या संदर्भामध्ये आत्मचिंतन करण्याची गरज आहे. जे कोणी सामाजिक संघटनेचे जे प्रमुख नेते आहेत त्यातून आपल्याला खरंच प्रामाणिकपणे त्यांना आरक्षण मिळवून देऊन त्यांच्या जीवनामध्ये काही फरक खऱ्या अर्थानं पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून बदल घडून आणायचं का, ह्याच्या संदर्भामध्ये सुद्धा त्यांनी भूमिका तपासली पाहिजे. त्यासाठी अभ्यास पाहिजे, संविधानाचा अभ्यास पाहिजे, कायदे कसे करता येऊ शकतात याचा अभ्यास पाहिजे, त्या सगळ्या भूमिका तपासल्या पाहिजे. तर मला असं वाटतं की असं चिखलबेग करण्यापेक्षा आता पुढच्या कालखंडामध्ये आपण कशा प्रकारची भूमिका घेतली पाहिजे, कसली प्रकारची भूमिका घेता येऊ शकते, या अनुषंगानं राज्य शासनानं आणि केंद्र सरकारनं आणि त्याचबरोबर या समाज संघटनांनी त्या ठिकाणी भूमिका घेतली पाहिजे. माझ्या मते या समाजाला आजही घटनेच्या मर्यादेत व्यवस्थितपणे भूमिका घेत त्याला न्याय देता येऊ शकतो. सर, तुम्ही म्हणताय न्याय देता येऊ शकतो. राणे समिती, आपण पहिला तुम्ही राणे समितीचा उल्लेख केला, त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस सरकारने केलेला कायद्याचा उल्लेख केला. राणे समितीने जो अहवाल दिला, वास्तविकरित्या राणे समिती ही कायदेशीर नव्हती. कारण राज्य मागासवर्गीय आयोगाकडे जर तो प्रश्न सोपवला असता पृथ्वीराज चव्हाण सरकारने, तर तो प्रश्न थोडाफार कायदेशीर झाला असता. परंतु पृथ्वीराज चव्हाण सरकारने राणे समिती नियुक्त केली. राणे समितीनं दिलेल्या अहवालावर असा एक मतप्रवाह महाराष्ट्रामध्ये तयार आहे की राणे समितीनं दिलेला जो अहवाल आहे तो अहवाल जर आपण डायरेक्ट ओबीसी प्रवर्गामध्ये समाविष्ट केला असता, त्याच्या आधारावर पृथ्वीराज चव्हाण सरकारनं निर्णय घेऊन मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करा अशा प्रकारची जर भूमिका घेतली असती, ती योग्य ठरली असती का? किंवा पुन्हा देवेंद्र फडणवीसनं न्यायमूर्ती गायकवाडचा आयोग नियुक्त करून मागासवर्गीय मराठा समाजातील मागासवर्गीयांच्या संदर्भामध्ये जी काही शिफारस आहे त्या 3 शिफारसी स्वीकारल्या. तिथं सुद्धा देवेंद्र फडणवीस सरकारला, एकतर केंद्रामध्ये बीजेपी सरकार होतं, तिथं सुद्धा त्यांना बोट ठेवता आला असतं की हा कायदा करण्यापेक्षा सरळ सरळ त्यांच्या शिफारसीच्या आधारावर ओबीसीमध्ये त्यांना समाविष्ट करता आलं असतं का? मुद्दा आहे याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला एखाद्या समाज घटकाला त्या ठिकाणी न्याय द्यायचे का राज्य शासनाला घटनेने दिलेल्या अधिकाराच्या अंतर्गत इतर मागासवर्गीयांना न्याय देण्याच्या संदर्भामध्ये असलेल्या त्या अधिकाराचा वापर करून त्यांना न्याय द्यायचा. हा 2 मुद्दे. राज्यकर्ता म्हणून किंवा राज्याचा प्रमुख म्हणून किंवा एखाद्या पक्ष किंवा विपक्षी पक्ष राज्यामध्ये काम करत असेल तर त्याला नुसतं एखाद्या मराठा समाजाचा किंवा एखाद्या समाज घटकाचा विचार करून चालत नाही. त्याला एक होलिस्टिक अशा प्रकारचा अप्रोच घ्यावा लागतो. हा एखाद्या समाज घटकाला न्याय देत असताना दुसऱ्या समाज घटकावरती अन्याय होणार नाही किंवा अन्याय होतो आहे अशी जर भावना प्रबळ होत असेल तर त्याच्या अनुषंगाने देखील त्या ठिकाणी विचार करावा लागत असतो. तेव्हा हा समन्वय साधत असताना त्या ठिकाणी जी काही भूमिका घेतली पाहिजे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट होती की जर समजा ओबीसीमध्येच टाकण्याच्या संदर्भातली जर भूमिका घ्यायची असेल तर त्याच्यासाठी लागणारी जी काही शिफारस जी होती ती घेऊन सुद्धा केंद्राला केली असती तर केंद्राच्या माध्यमातून किती प्रमाणामध्ये किती कालावधीमध्ये तिथं न्याय मिळालाच असता का, तिथली समिती त्या ठिकाणी ओबीसीच्या मध्ये त्याचा समावेश करून केलीच असती का आणि किती वेळ लागेल ह्याच्या संदर्भातली काही कालमर्यादा राज्य शासनाच्या प्रमुखांना किंवा राज्य शासनाला त्या ठिकाणी करता येत नाही. इट अल्टिमेटली द बॉल गोज इन टू द कोर्ट ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. आता सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तुम्ही किती ताकदीनं आणि किती कन्व्हिन्सिंगली तुम्ही त्यांना त्या ठिकाणी सांगू शकाल आणि त्याच्या संदर्भातला निर्णय घेणं हा पार्लमेंटच्या त्या ठिकाणी अधीन होतं. तेव्हा मागचा अनुभव जर बघितल्याच्या नंतर एखाद्या समाज घटकाला एखाद्या विवक्षित गटामध्ये त्या ठिकाणी टाकायच्या संदर्भातली भूमिका राज्य शासनाने घेतली जाते
तरी केंद्राच्याकडून किंवा पार्लमेंटकडून तितक्या तत्परतेनं त्याचा समावेश त्याच्यामध्ये करता येऊ शकेल का, येईल का, याच्या संदर्भामध्ये शासकीयता नेहमीच राहिली आहे. तेव्हा तो एक लांबचा प्रवास होता आणि त्याच्यामध्ये अनेक एक छुपे अशा प्रकारचे आपल्याला संदर्भ त्याच्यामध्ये साधू शकतो. काही घटक नाराज होण्याची शक्यता असते वगैरे वगैरे. आता ती बाजूला सोडून देऊ, आपल्या राज्याच्या अखत्यारीमध्ये जे काही आहे आणि ती लवकरात लवकर होऊ शकते अशी ही एक तरतूद होती की राज्याच्याच असलेल्या घटनेने दिलेल्या 15(4) आणि 16(4) च्या अनुषंगाने असलेला जो काय अधिकार आहे त्याच्या अधिकाराच्या अंतर्गत राज्य मागासवर्गीय आयोग स्थापन करून घेऊन त्याच्यामार्फत जर योग्य असेल तर ती शिफारस प्राप्त करून घेऊन त्याच्याद्वारे कायदा तयार करण्याची भूमिका होती. आणि ती आधीच्या आघाडी सरकारने घेण्याचा एक प्रयत्न केला, पण त्याच्यामध्ये प्रोसिजरल लॅप्सेस होते, ते हायकोर्टामुळे स्ट्राईक डाऊन झालं. आता त्यांनी आयोग स्थापन, तो जो काही प्रोसिजरल लॅप्स होता तो प्रोसिजरल लॅब बाजूला काढून घेऊन विधिवत आयोग स्थापन करून घेऊन त्याच्यामार्फत शिफारस प्राप्त करून घेतली. आता जी शिफारस त्यांनी हे खरोखरच हा मागासवर्गीय घटक आहे, सोशियली आणि एज्युकेशनली मागासवर्गीय आहे असं त्या आयोगानं म्हटलेलं आहे. त्या आयोगानं म्हटलेली जी भूमिका आहे ती राज्य शासनाने स्वीकारलेली आहे. एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन त्यांनी सांगितले ती सुद्धा राज्य शासनाने स्वीकारलेली आहे. राज्य शासनाने त्यांना वाटलं की बाबा आपल्याला जी काही घटनेला अपेक्षित आहे अशा प्रकारची या ठिकाणी शिफारस आहे आणि त्या मर्यादेमध्ये आपण कायदा तयार केलेला अशी त्यांची भूमिका होती, जी की हायकोर्टानं सुद्धा त्या ठिकाणी मान्य केली. पण अंतिमतः स्क्रुटिनी फायनल केव्हा होईल जेव्हा सुप्रीम कोर्टसुद्धा हे मान्य करेल. आणि जेव्हा सुप्रीम कोर्टाकडे हा जो विषय आल्याच्यानंतर आयोगानं सुद्धा, नुसतं आयोगानं नाही तर जेव्हा ते चॅलेंज झालं हायकोर्टामध्ये हा कायदा, त्यावेळेस सुद्धा हायकोर्टानं सुद्धा सबस्टॅन्शिएट केलेलं नाही की खरंच हा समाज हा मागासवर्गीय आणि एज्युकेशनली आणि त्याचबरोबर ती सामाजिकदृष्ट्या मागासलेला आहे हे प्रभावीपणे त्या ठिकाणी सिद्ध करता आलं नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्याचबरोबर ती एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन सुद्धा नायदर द आयोग नॉर द हायकोर्ट इवन इन इट्स वर्डिक्ट कुड कन्व्हिन्स अस दॅट इट इज रिअली बॅकवर्ड अशा प्रकारची ती टिप्पणी त्यांनी त्याच्यामध्ये केलेली दिसते. तेव्हा एकंदरीत काय की आयोगाने ज्या पद्धतीची शिफारस त्यांच्याकडून अपेक्षित होतं किंवा जी काही वास्तव लक्षात घेतं ते करायचं तर त्यांनी जरी केलेली असली तरी ती सुप्रीम कोर्टाच्या दृष्टिकोनातून ती सॅटिस्फॅक्टरी नाही. नंबर 2, हायकोर्टाने जरी त्या ठिकाणी हा कायदा उचलून धरलेला असला तरी हायकोर्टानं सुद्धा ते कुठेही सबस्टॅन्शिएट केलेलं नाही एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन. आणि त्याचबरोबर ती मागासलेपण शैक्षणिक आणि तुमच्या सामाजिकदृष्ट्या हे सुद्धा काही कन्व्हिन्सिंगली एस्टॅब्लिश केलेलं नसल्याच्या कारणानं ज्याच्या आधारावरती तो महाराष्ट्र शासनानं कायदा केला जो की त्याला अधिकार आहे तो कायदाच त्या ठिकाणी वैध ठरू शकत नाही असं त्या ठिकाणी एकंदरीत सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं. म्हणजे 3 गोष्टी रद्द केल्या आहेत. महाराष्ट्राने ज्यांच्या शिफारशीच्या आधारावरती हा कायदा तयार केला तो कायदा रद्द केला. हा कायदा रद्द करत असताना जी कारणं त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने विषय केली तो आयोगही त्या ठिकाणी अमान्य केला. आणि ज्या आयोगाच्या म्हणणं आहे आणि कायद्याच्या पृष्ठात आयोगाचं म्हणणं आणि त्याचबरोबर हा कायदा ज्यांनी अपहेल्ड केला त्या हायकोर्टाने त्यांचं सुद्धा म्हणणं त्यांनी ग्राह्य धरलं. एकंदरीत टोटली हायकोर्ट असेल, आयोगाचं रिपोर्ट असेल आणि महाराष्ट्र शासनाचा कायदा असेल हा सुप्रीम कोर्टाच्या 5 घटनापीठामधला सॅटिस्फाय करू शकला नाही असं त्यांनी एकंदरीत म्हणून तो बाजूला करून टाकला. आता याच्यात 2-3 गोष्टी आहेत. सुप्रीम कोर्टाच्या पुढं काय सांगण्यात आलं आहे, सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं की आमच्या पुढं कोणता विषय होता की 102 वेळा घटना दुरुस्तीच्या संदर्भातल्या वैधतेचा प्रश्न होता, त्याच्या कॉन्स्टिट्युशनॅलिटीच्या संदर्भातला प्रश्न तो त्यांनी अपहेल्ड केला. कारण असंही त्या याचिकाकर्त्यांनी म्हटलेलं होतं त्याला विरोध करत असताना की 102वी घटना दुरुस्ती भारताच्या फेडरल स्ट्रक्चरला धक्का देणारी आहे आणि ते अमान्य केलं सुप्रीम कोर्टाने. हे धक्का देणारं नाही तर फेडरल स्ट्रक्चर जरी असलं तरी घटनेमध्ये जे काही मूलभूत चौकट आहे त्याला कुठं धक्का लागला नाही. मायनर ॲबरेशन्स किंवा काही थोडेसे बदल अमेंडमेंट्स करण्यापुरतं त्या ठिकाणी आहे पण मूळ ढाचा त्या ठिकाणी बदलत नाही. आधी जो काही आधी 102व्या कलमानुसार जो इतर लोकांना त्या ठिकाणी इतर मागासवर्गीयांच्या संदर्भातला अधिकार त्या राज्यांना सुद्धा होता आणि केंद्राला सुद्धा होता
त्यातला फक्त आता केंद्राला म्हणजे राष्ट्रपतीलाच अधिकार असेल, बाकीच्यांना कोणाला अधिकार नसेल, ती नोटिफाय करण्याचा, ती यादी नोटिफाय करण्याचा एवढाच एक अधिकार काढून घेतलेला आहे. पण घटनेने दिलेल्या 15(4) आणि 15(16)(4) नी जो काही इतर मागासवर्गीय घटकांना न्याय देण्याच्या संदर्भातला जो काही अधिकार आहे, रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये काही बेनिफिट देण्याच्या संदर्भामध्ये, तो अनडिस्टर्ब आहे असं कन्व्हिन्सिंगली आणि अनडाऊटेडली सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं कॉन्स्टिट्युशनॅलिटीला त्या ठिकाणी धक्का पोहोचलेला नाही. म्हणून 102 हे कॉन्स्टिट्युशनॅलिटीच्या दृष्टिकोनातून स्टँड राहतं. त्याला कुठे इकडे तिकडे त्याची कॉन्स्टिट्यूटिव्ह वैध ठरवलेली आहे. म्हणजे केंद्रानं केलेली 102 घटनादुरुस्ती ही वैधानिक संविधानिकदृष्ट्या योग्य आहे. आणि त्याच्यामुळं राज्याच्या असलेल्या आरक्षण देण्याच्या किंवा एखाद्या समूहाला किंवा जातीला त्या ठिकाणी काही बेनिफिट देण्याचा, आरक्षण देण्याचा कुठल्याही अधिकाराला त्या ठिकाणी बाधा येत नाही असं म्हटलेलं आहे. तेव्हा तो अधिकार राज्याचा कायम आहे. पण तो कायम राहत असताना एक घटनेला अनुसूचित असलेली 15(4) आणि 16(4) मध्ये असलेल्या काही ज्या काही विहित गोष्टी पाळायच्या आहेत, ज्या कुठल्या चौकटीमध्ये तेव्हा अधिकार दिलेला आहे, ते मात्र पाळल्या गेलं पाहिजे कायदा तयार करत असताना, जे की याच्यामध्ये पाळल्या गेलेलं नाही असं त्याचा अर्थ आहे. कारण याच्यामध्ये मागासले पण आधी सिद्ध व्हावं लागेल, ते सामान्य करण्यात आलेलं आहे. नंबर दोन त्याच्यामध्ये दुसरे एक सांगण्यात आलेले होते की इंदिरा साहनी याच्यामध्ये 50% जे आरक्षणाचा कॅट लावलेला आहे, तर ती कुठल्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी ओरडता येऊ शकते असं म्हटलेलं आहे. तर अशी अपवादात्मक परिस्थिती सुद्धा ही त्या ठिकाणी सिद्ध करता आली नाही, जी की सुप्रीम कोर्टाला मान्य झाली नाही असंही म्हटलेलं आहे. त्याच्यामुळं इंदिरा साहनी केसच्या मध्ये जो काय अडथळा होता, त्याला सुद्धा मागे 2-4 हायकोर्ट सुप्रीम कोर्टाच्या अनेक बेंचेसनी त्याला वैध ठरवलेलं असल्याच्या कारणानं त्याला कुठेतरी वरच्या खंडपीठाकडे पाठवण्यासाठी आणि त्याची वैधता तपासण्यासाठी कॉन्स्टिट्युशनली तपासण्याची काही गरज आहे असं त्यांना वाटलं नाही आणि म्हणून त्याने तेही नाकारलेलं आहे. एकंदरीत काय, तर माझ्या मते महाराष्ट्र सरकारचा किंवा इथल्या राज्याचा इतर मागासवर्गीय घटकांना किंवा त्याच्या जाती समूहांना त्या ठिकाणी आरक्षण देण्याच्या संदर्भातला विहित पद्धतीनं घटनेला अनुसूचित पद्धतीनं अधिकार आजही कायम आहे. त्याप्रमाणे तुमची इच्छा असेल तर आणि ती सिद्ध करता येत असेल तर तशा प्रकारची शिफारस प्राप्त करून घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी देता येऊ शकेल, हेही त्या ठिकाणी मानलेलं आहे. तेव्हा प्रश्न असा आहे की आपल्याकडून एकतर जी गोष्ट ज्या पद्धतीने अपेक्षित आहे सुप्रीम कोर्टला, त्या प्रकरणात आता मला माहीत नाही एक्झॅक्टली की सुप्रीम कोर्टामध्ये आपली भूमिका त्याच्या कायद्याच्या बाजूने मांडणारी भूमिका करणारी ताकदीने त्या ठिकाणी मांडली. कोर्टाला ते सॅटिस्फाय करू शकले नाही. एक आयोगाच्या त्या शिफारशीमध्येच तशा प्रकारच्या गोष्टीचा संदर्भ जे अपेक्षित आहे घटनेला त्याप्रमाणे आहे किंवा नाही हे मला माहिती नाही. असूनही त्या ठिकाणी मांडली नाही का त्याच्यात मुळातच ती नव्हती, हा भाग मात्र त्या ठिकाणी तपासण्याच्या योग्य आहे. त्याच्यामुळं पुन्हा एकदा त्या आयोगाने दिलेली आहे जी काय शिफारस आहे, जी की रद्द झालेली आहे, ती शिफारस तर पुन्हा एकदा तपासणे, त्यात काही त्रुटी असतील अपेक्षित घटनेप्रमाणे त्या ठिकाणी त्या त्रुटी दूर करण्याच्या संदर्भामध्ये काही भूमिका घेता येऊ शकते का हे तपासणे, आणि जर घेता येऊ शकत असेल तर त्याप्रमाणे आपल्याला दुसऱ्या प्रकारचं आयोग पुन्हा एकदा त्या ठिकाणी त्या अशाच प्रकारचा आयोग नेमून अपेक्षित असलेल्या शिफारसी घेणं आणि एक्स्ट्रा ऑर्डनरी सिच्युएशन आहे हे समजून सांगण्याच्या संदर्भातली भूमिका त्यातून घेणं आणि त्याच्याद्वारे कायदा पुन्हा घेणं असं आपल्याला करता येऊ शकतं. सर, हे तुम्ही आता बरोबर सांगितलं आहे की तुम्ही आता म्हणालात की राज्य सरकारला 15(4) आणि 16(4)च्या अंतर्गत कायदा करण्याचा, एखाद्या घटकाला मागासवर्गीय आहे असं घोषित करून त्याला आरक्षण देण्याचा अधिकार आहे. पण आत्ता उद्धव ठाकरे सरकारनं आणि माननीय अशोक चव्हाण साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की महाराष्ट्र सरकारला कायदा करण्याचा 102व्या घटनादुरुस्तीनुसार आता अधिकार राहिलेला नाही आणि तो अधिकाराचा चेंडू आता कुठे गेलेला आहे, राष्ट्रपतीकडे गेला आहे, म्हणजे पर्यायाने संसदेकडे गेलेला आहे. म्हणजे ह्यातून काय अपेक्षित आहे? एकीकडे तुम्ही तर असं म्हणालात की बाबा राज्य सरकारचा अधिकार शाबूत आहे, पण उद्धव ठाकरे सरकार एकीकडे काय म्हणाले की आमचा आता ह्या मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका आता केंद्र सरकारने घ्यावी, म्हणजे मोदी सरकारने घ्यावी. म्हणजे नेमकं काय चाललं? एकत्रित हे
जे काही 5 तारखेला जो निकाल आलेला आहे त्या निकालाला अनुक्षण एका भांबावलेल्या परिस्थितीमध्ये मला वाटतं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्याचबरोबर माजी मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी आपली एक प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतलेली आहे. सुप्रीम कोर्टाचं आलेलं वर्डिक्ट नीटपणे त्या ठिकाणी तपासल्या कदाचित गेले नसावं किंवा त्यांना सूचना करणारे त्यांचे सचिव वगैरे जे असतील त्यांनी त्या ठिकाणी व्यवस्थित मांडले गेलेले नसावं असं कुठेही काही ठिकाणी त्याच्यातून अर्थ निघत नाही आहे. मी स्वतः ती वाचलेलं आहे आणि वाचल्याच्या नंतरच मी या ठिकाणी बोलायला लागलो. तेव्हा हे काढणं म्हणजे एक प्रकारचं स्वतःची जबाबदारी दुसरा झटकण्याचा वगैरे हे एक प्रकारचे म्हणजे मला वाटतं समजातून म्हणा किंवा थांबवलेल्या परिस्थितीतून म्हणा ही दिलेली ती प्रतिक्रिया आहे असं मी गृहीत धरतो. कारण इट वॉज अ शॉकिंग न्यूज फॉर देम ऑल्सो. कारण मला असं वाटतं की राज्य शासनसुद्धा त्या ठिकाणी बऱ्यापैकी म्हणजे पॉझिटिव्हली त्याला डिफेंड करण्यासाठी आधीच्या शासनाने केलेला कायदा जरी असला तर ते पॉझिटिव्हली डिफेंड करण्याच्यासाठी म्हणून प्रयत्नशील होतं असं दिसतंय, मला तरी दिसतंय. पण नेमकेपणानं त्याच्या डिटेल्समध्ये मी गेलेलो नसल्याच्या कारणानं मला असा अधिकारवाणीने सांगता येईल नंबर 1. नंबर 2 हे म्हणणं की अधिकारच नसल्याच्या कारणानं तो अधिकार नसताना कायदा फडणवीस सरकारनं कसं काय केला असं म्हणणं हे सुद्धा अज्ञानमूलक आहे. आणि त्या अशा प्रकारच्या प्रश्नाला उत्तर देत असताना सुद्धा आम्ही त्याच्या आधीच कायदा पारित केला होता असं म्हणणं हे सुद्धा जरा मला विचित्रच वाटतं. असं आहे फडणवीस सरकार जर समजा 102व्या घटना दुरुस्तीच्यामुळं जर कायदा रद्द झाला असता तर ह्या सगळ्या वादाला आणि प्रतिवादाला त्या ठिकाणी खरं अर्थ राहिला असता. पण 102वी घटना दुरुस्तीच्या आधी कायदा पास केलेला असो का नंतर केलेला असो 102व्या घटना दुरुस्तीमुळं महाराष्ट्र राज्याच्या किंवा राज्याच्या आरक्षण देण्याच्या या भूमिकेला प्रत्यवायच त्या ठिकाणी कुठं नाही आहे. त्याच्यामुळे आधी केला काय नंतर केला काय इट कॅरीज नो मिनिंग. तो अधिकार आहेच. त्या फक्त एवढंच आहे की त्या अधिकाराच्या अंतर्गत विहित पद्धतीनं आणि विविध कारणासाठी ते करता येऊ शकत होतं तर ते विहित कारणं आणि विविध पद्धतीचा स्वीकार या ठिकाणी केलेला दिसत नाही. उदाहरणार्थ म्हणजे ते 15(4) आणि 16(4) वापर करत असताना मागासले पण तुम्हाला अनडाऊटेडली सिद्ध करता आला पाहिजे. ते इथं झालेलं दिसत नाही नंबर 1. आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन ही अनडाऊटेडली तुम्हाला सिद्ध करता आली पाहिजे कन्व्हिन्सिंगली. ती तुम्हाला हे करता आलं नसल्याच्या कारणानं 50%च्या वरचं आरक्षण तुम्हाला देता येत नाही. असं हा साध्या गोष्टी बोलायच्या जर झालं की या 2 कारणामुळे ते रद्द झालेलं आहे. आता हे कन्व्हिन्सिंगली सांगू शकलं नाही म्हणजे आयोगानं सांगू शकलं नाही का आयोगानं जे सांगितले ते सुप्रीम कोर्टापुढे मांडता आलं नाही असा एक मुद्दा असू शकतो. म्हणजे आयोगाने केलं का नाही केलं हे तपासावं लागेल. बरं आयोगानं जर केलं असेल तर ते कन्व्हिन्सिंगली तिथं कोर्टाच्या पुढे ताकदीनं मांडलं की नाही मांडलं हे जे त्या ठिकाणी तपासावं लागेल. हे 2 गोष्टी तपासण्याच्यासाठी आहेत. आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन सुद्धा आयोगानं सांगितली किंवा नाही किंवा राज्य शासनाने ती कथित केली का नाही हे आपल्याला काही सांगता येत नाही आताच्या घडीला बाहेर बसून. तेव्हा आयदर देर इज नो सबस्टन्स इन टू द आयोग्स रिपोर्ट to give the what I would say reservation to the Maratha community, or it has been there but it is not been convincingly put in front of the Supreme Court. या दोन्हीपैकी एक गोष्ट घडलेली असण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे. तेव्हा आता दोन्हीपैकी जर गोष्टी घडलेल्या असतील तर मग मात्र विचार करण्यासारखी बाब आहे. आपणच केलेला कायदा आपणच कन्व्हिन्सिंगली कोर्ट म्हणजे शिफारशीमध्ये आहे पण आपणच केलेला कायदा कन्व्हिन्सिंगली कोर्टाला कन्व्हिन्स करू शकलो नाही तर इट इज अ फेल्युअर ऑन द पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट, राईट. पण आयोगानं बरोबर रिपोर्ट दिलेला आहे पण कन्व्हिन्सिंगली आपण दिलेलाच नाही तर व्हॉट द गव्हर्नमेंट कॅन ऑल्सो डू. म्हणजे मुळात चूक कुठं आहे की राज्य शासनाकडे आहे का त्या आयोगाच्या रिपोर्ट मध्ये पाहण्यामध्ये आहे. आता आयोगही समजा असं गृहीत धरा की आयोगाने सुद्धा जे काही रिपोर्ट दिलेला आहे तो जर समजा पॉझिटिव्ह दिलेला आहे त्याच्या संदर्भात तर मग त्यासाठी असलेले फॅक्ट्स अँड फिगर दिले पाहिजे. आयोगानं तर त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की बात असं आहे तर त्यासाठी लागणारे जे काही अपेक्षित क्वांटम डाटा जो आहे तो इंदिरा साहनीच्या केसमध्ये सुद्धा असं म्हटलेलं होतं की ते एखाद्याला देत असताना
इक्वॅलिटीचं सुद्धा भान ठेवलं पाहिजे. दुसऱ्या घटकावरती सुद्धा अन्याय होणार नाही. सगळ्याला समान दृष्टिकोन म्हणजे घटनेच्या 14व्या कलमाचा सुद्धा आर्टिकलचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे. आणि मग 15-16चा वापर करत असताना तुम्हाला कन्व्हिन्सिंगली सांगता आलं पाहिजे की हे मागासवर्गीय आहे. या सगळ्या गोष्टीचा त्या ठिकाणी पालन झालं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा साहेब की किंवा मग तिसरी गोष्ट घडू शकते की परिस्थिती नसताना, तशी मागासलेपणाची परिस्थिती नसताना जर राजकारणासाठी किंवा वोट बँकेच्या पॉलिटिक्ससाठी जर अशा प्रकारचा प्रयत्न झाला की परिस्थिती नाही पण परिस्थिती आहे असं दर्शवणारे रिपोर्ट जर त्या ठिकाणी जर दिले असतील आणि ते सत्याऐंशी होत नसतील, त्याचाही त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाला विचार करावा लागतो. मला एवढंच म्हणायचं आहे, वस्तुस्थिती काय असेल ते असेल. फक्त द रिपोर्ट इज नॉट could not satisfy Supreme Court that this category, this Maratha community is not convincingly backward economic, educationally and socially असं कोर्टानं म्हणल्यामुळं कोर्टाला वाटलं आणि म्हणून आणि ते रिपोर्टमध्ये दिसत नाही तुमच्या त्या हायकोर्टाच्या जजमेंटमध्ये दिसत नाही. मग त्याच्या आधारावरचा कायदा रद्द, ते आयोगाचा रिपोर्ट रद्द आणि सुप्रीम कोर्टाचं वर्डिक, हायकोर्टाचं वर्डिक रद्द, अशी ही भूमिका आहे. म्हणजे तुम्ही जसं म्हणताय त्याचा अर्थ असा झाला की इंदिरा साहनी प्रकरण निकाल, इंदिरा साहनीचा निकाल आणि 102व्या राज्यघटने दुरुस्ती हे दोन्ही घटक महाराष्ट्र सरकारला मराठा समाजाला आरक्षण देताना लागू पडत नाही असंच. जसं आता मला कळलं तुमच्या प्रश्नाचा ओघ मला कळला. मला असं म्हणायचं आहे की 102वी घटना दुरुस्ती ही राज्य शासनाला एखाद्या समाज घटकाला घटनेला अपेक्षित असल्याप्रमाणे शैक्षणिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेपणाचा असल्याच्या कारणानं त्याला अधिक रिझर्वेशन देण्याच्या अधिकाराला कुठेही बाधा नाही, तो आहे राज्य शासनाला. इंदिरा साहनीने घालून दिलेली 50% मर्यादा देखील एका विशिष्ट परिस्थितीमध्ये, एक्स्ट्राऑर्डिनरी परिस्थितीमध्ये, असाधारण परिस्थितीमध्ये तुम्हाला तिचं उल्लंघन करता येऊ शकतं असं म्हटलेलं आहे. म्हणजे जर समजा महाराष्ट्र शासन या पुढच्या कालखंडामध्ये हा समाज पूर्ण अभ्यासाअंती एका घटनेला अपेक्षित असलेल्या आयोगाच्याकडून जर असा रिपोर्ट मिळवू शकलं किंवा त्यांनी रिपोर्ट दिला तसा कन्व्हिन्सिंगली की हे मागासवर्गीय आहेत सोशियली आणि एज्युकेशनली आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस किंवा सिच्युएशन इज अरायझन आणि त्याच्यामुळं ह्यांना 50%च्या वरचं कॅप निर्धारित कॅप इंदिरा साहनी केसच्यामुळं आलेली ती उल्लंघन करून त्यांना देता येऊ शकतं. या 2 आधारावरती महाराष्ट्र शासनाला अजूनही कायदा तयार करता येऊ शकतो. प्रश्न माझा दुसरा एक आता दुसऱ्या अंगाने आहे सर. मराठा समाजाला आरक्षण देत असताना आता जसं तुम्ही म्हणालात की न्यायमूर्ती गायकवाडांचा अहवालच सुप्रीम कोर्टाने एक प्रकारचं रद्दबातल ठरवला. एक प्रकारे नाही, अहवाल रद्दच केलेला आहे, सुप्रीम हायकोर्टाचा निर्णय रद्द केलेला आहे आणि महाराष्ट्र शासनाचा कायदाही रद्द केला. रद्दबातल ठरवला याचा अर्थ फडणवीस सरकारनं मराठा समाज मागासवर्गीय आहे, शैक्षणिकदृष्ट्या आणि सामाजिक दृष्टिकोनातून मागासवर्गीय आहे हे त्यांचं फिरीवर नाही. एक गोष्ट अशी आहे की फडणवीस सरकार असो कोणाचंही सरकार असो, त्याला घटनेला अपेक्षित असलेल्या आयोगाच्या मार्फत त्यांचा रिपोर्ट यावा लागतो. राज्याच्या प्रमुखाला मुख्यमंत्र्याला वाटलं म्हणून अशी मुभा दिलेली नाही. त्यांना सगळ्या समाजाचा समन्वय साधायचा असतो, बॅलन्स ॲटिट्यूड घ्यायचा असतो. राज्यकर्ते किंवा एखाद्या वेळेस पॉलिटिकल लीडर्स हे घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्रयस्थ पद्धतीने एक आयोग स्थापन करून त्यांच्याकडून खरी वस्तुस्थिती काय त्याप्रमाणे आपल्याला अहवाल प्राप्त करावा लागतो. तो अहवाल प्राप्त केल्याच्या नंतरच काय करता येऊ शकतो. इथे फडणवीस सरकारला अहवाल प्राप्त झालेला होता आणि त्याने तशा शिफारशी केलेल्या होत्या घटनेला दिलेल्या अधिकाराप्रमाणे आणि वेळोवेळी लागलेल्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन देता येऊ शकतं असताना त्याची सिच्युएशनसुद्धा सांगितलेली होती त्या परिस्थितीतली आणि म्हणून त्यांनी शिफारस केली होती की यांना द्या. त्यांनी द्या म्हणून सांगितल्यानंतर राज्य शासनाने ती दिलेली आहे. मुद्दा असा आहे की त्यांनी दिलेली ती एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन कशी आहे ते तपासून बघणं गरजेचं होतं. त्यांनी दिलेला रिपोर्ट असता सगळ्या कसोट्या पार पडतो की नाही पडतो ती अहवाल स्वीकारत असताना राज्य शासनाने ती तपासून घेतलं पाहिजे.
बरोबर आहे की खरोखरच हे म्हणते त्याप्रमाणे आहे का परिस्थिती? आता त्याने दिले, त्यांना वाटलं की बाबा हे ठीक आहे. तर एकट्या आयोगाचंच ते फेल्युअर आहे असंही म्हणता येत नाही. दे शुड म्हणजे त्याचा परिपूर्ण अभ्यास आणि अभ्यासांती त्याचा स्वीकार्यता हा अत्यंत महत्त्वाचा असतो. आता ह्यामध्ये नेमकेपणानं काय काय झाले ते फार अभ्यासांती आणि श्रुतीच्या अंतरी त्या ठिकाणी करता येऊ शकते. पण एक गोष्ट खरी आहे की शिफारस पॉझिटिव्ह आली. त्या शिफारसीच्या आधारावर त्यांनी कायदा केला जो की राज्य हायकोर्टाच्या पुढे टिकला. तीच गोष्ट त्या ठिकाणी कृती व्हावी लागणार होती सुप्रीम कोर्टामध्ये. पण त्याच्यामध्ये हे राज्य कमी पडलं का ते राज्य कमी पडलं, राज्याचा प्रमुख कमी पडला, या असल्या चर्चेला काही त्या ठिकाणी विशेष अर्थ नाही आहे. झालेल्या तुम्हाला खरंच न्याय द्यायचा असेल तर एक चांगला आयोग तयार करणे आणि त्याच्याकडून योग्य शिफारस प्राप्त होईल आणि तीही खरोखरची शिफारस असेल, वस्तुस्थितीला धरून असेल आणि तशी जर शिफारस तुम्हाला मिळाली जी की तुम्ही कोर्टामध्ये येणाऱ्या चॅलेंजेस तुम्हाला ती दाखवता येऊ शकेल तर निश्चित. आता आपल्याला बघावं लागणार आहे की या निर्णयामध्ये जे काही डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये आणि कुठल्या कारणामुळे त्यांना ते सॅटिस्फाईड वाटलं नाही, ज्या गोष्टी ह्याच्यात दिसत नाहीत त्या गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करणे असेल. वस्तुस्थिती जर ती मिळेलही, दुर्लक्षित झाली असेल तर त्याच्यामध्ये लक्षात घेता येऊ शकेल त्या नंतरच्या आयोगाकडून आणि त्याच्याद्वारे एक योग्य शिफारस प्राप्त करून घेऊन त्याची पुन्हा त्या शिफारसीची योग्य स्क्रुटिनी करून घेऊन त्या त्रुटी राहणार नाही ते तपासून मग स्वीकारू, मग नंतर तुम्हाला तशा प्रकारचा कायदा तयार करता येऊ शकतो. सर मला असं वाटते सर, म्हणजे सर्वसामान्य लोकांना असं वाटायला लागलं की आज जो गुणवंत सर्वजण जी मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका ज्यानं दाखल केली त्यानंही वारंवार असं सांगितलं की मराठा समाजातले फार मोठ्या प्रमाणामध्ये कारखानदारी आहे, शिक्षण संस्था आहेत, श्रीमंत लोक आहेत, खासदार त्यांचेच आहेत, आमदार त्यांचेच आहेत. म्हणजे एकूण जर चित्र सामाजिक दृष्टिकोनातून जर पाहिलं, अभ्यास जर आपण केला तर लक्षात घेतलं, ग्राउंडवर जर पाहिलं तर 95% समाज हा गरीब आहे आणि 5% लोकांकडे ही सगळी आजपर्यंतची सगळी ठेवी आहे. सत्तेची कमांड असेल, राजकारणाची सगळी सूत्र जी असतील ती असतील किंवा कारखानदारी असेल किंवा शिक्षण संस्था असेल, हे 5% समाजाकडे आहेत. मग त्या 5% समाजाच्या श्रीमंतीकडे पाहून संपूर्ण महाराष्ट्रातला मराठा समाज श्रीमंत आहे अशा प्रकारची धारणा सगळ्या आयोगाची झालेली आहे, सुप्रीम कोर्टाची झालेली आहे का एकूण बाहेर जे मराठीतल्या लोकांची पाहण्याचा दृष्टिकोन झालेला आहे असं तुम्हाला वाटतं का, की ज्याच्यामुळे ते मागासवर्गीय ठरवण्यामध्ये अडथळा ठरवते? एक पहिली बेसिक गोष्ट म्हणजे घटनेची 103वी दुरुस्ती होण्याच्या आधी या देशामध्ये आरक्षण हे फक्त 2च कंडिशनवरती दिले आहे. तो सामाजिक आणि त्याचबरोबरती शैक्षणिकदृष्ट्या मागास. त्या आर्थिक दृष्टीचा काही संदर्भ नाही आहे. नंबर 1. ती मात्र 103व्या घटना दुरुस्तीनंतर आता आपल्याला आर्थिकदृष्ट्या सुद्धा आपल्याला आरक्षण देता येऊ शकते, जे की केंद्र सरकारने दिलेले 9.5% त्याचे निकष वेगळे आहेत. त्याच्यासाठी मग तुम्हाला जमीन किती असावी, घर केवढे स्क्वेअर फीटचं असावं, तुमचं पर इयरचं इन्कम किती असावं वगैरे वगैरे त्याच्या अनुषंगाने ते करता येऊ शकेल. दॅट इज टोटली डिफरंट कॅटेगरी. आता तुम्ही जे म्हणताय की मराठा समाजाचे 5% लोक श्रीमंत आहेत, म्हणजे इथं आला आर्थिक निकष आणि मग त्यांच्या तुलनेमध्ये मग बाकीचा 95% समाज हा त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, इथं आला पुन्हा आर्थिक निकष. आर यू ट्राईंग टू गिव्ह the reservation to this particular community on the basis of economy and backwardness? Not at all. What is the power is been given to the state by the our constitution is by the way of 15(4) and 16(4) of the article of the constitution. त्यामुळे तो अधिकार दिलेला आहे सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेपणाचा. त्यामुळे हे चर्चा करणं किंवा ही अशी प्रतिवाद करणं हे काही फार बरोबरचं आहे असं वाटत नाही की आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वगैरे वगैरे त्याची राहण्याची कंडिशन वगैरे. आता हे सामाजिक मागासले पण तुम्ही कसं काढता, त्याचे काय डायरेक्टिव्ह आहेत, त्याचे निकष काय पाळलेत का तुम्ही, की वर्षानुवर्षे शतक एखादा समाज त्याची परिस्थिती काही असो त्याला जो काही सन्मान मिळाला पाहिजे वागताना, बोलताना, उठताना, बसताना, खाताना, पिताना, हे जे काही एक आउटकास्टिंग असतं ते त्या अर्थानं सामाजिक मागासले पण बदलायचं असतं.
बरं तुम्हाला एज्युकेशनली तुम्हाला कसं काही आहे का याच्यामध्ये, तर असं होऊ शकतं, असं म्हणता येऊ शकतं माझ्यासारख्या माणसाला जर विचारलं तर ही जी काही एखाद्या समाजामध्ये एखाद्या समाजाला चा सन्मान न ठेवण्याच्या संदर्भातली भूमिका आहे. गरीब माणसाला, श्रीमंत माणसाला जो सन्मान आपण एकमेकाला देतो तसा गरीब माणसाला आपण देत नाही सन्मान, बरोबर आहे की? त्याचं ह्युमिलेशन सुद्धा होताना दिसतं वगैरे. त्याला कसं बसवायचं त्या व्याख्येमध्ये हे आपण आपलं ठरवलं होतं. दुसरी एक गोष्ट अशी की एज्युकेशनली किती बॅकवर्ड आहे हे बाकीच्या समाजाच्या तुलनेमध्ये, ओव्हरऑल समाजाच्या तुलनेमध्ये आपल्याला ते इस्टॅब्लिश करावं लागतं. इथे आर्थिक निकष वगैरे सांगून फार काही जमत नाही. आणि तिसरी गोष्ट असं आहे की एखादा पर्टिक्युलर समाज हा ॲडेक्वेटली रिप्रेझेंटेड नसेल तर देता येऊ शकतं. सरकारच्या नोकऱ्यांच्या मध्ये तो इफ दॅट पर्टिक्युलर कास्ट इज नॉट बीन ॲडेक्वेटली रिप्रेझेंटेड अँड दॅट्स वाय, त्याच्यामुळे जसं ते मागासलेपण आलेलं आहे असं ते आपल्याला इस्टॅब्लिश करता आलं तर आपल्याला देता येऊ शकतं. I haven't had gone through that to what extent that representation is there in Maratha community in Maharashtra. But whatever I have learned and listened hearsay, averagely in class 1, class 2, class 3, class 4, मध्ये averagely somewhere around 33% plus 4 minus 4 एवढ्या पर्सेंटेजमध्ये त्याचं प्रेझेंटेशन झालेलं आहे, रिप्रेझेंटेशन आहे. आणि बहुतेक कोर्टानं ते ॲडेक्वेटली रिप्रेझेंटेड सुद्धा असं आहे की नाही, मानलं की नाही मला माहिती नाही. पण आता वेदर इट इज ॲडेक्वेट रिप्रेझेंटेशन आहे का नॉट हे आपल्याला माहिती नाही. हे जो क्वांटिफायबल डाटा आहे तो डाटा कन्व्हिन्सिंगली असायला पाहिजे, नंबर 1. आता हा इंदिरा शहानीच्या केसमध्ये 5-7 गोष्टी त्या ठिकाणी समराईज करण्यात आलेल्या होत्या. त्याच्यामध्ये असं सांगितलेलं होतं की एक ते 50% वरचं आरक्षण असता कामा नये, घेता येणार नाही. तो सामाजिक आणि त्याचबरोबर ते एज्युकेशनली मागासच असला पाहिजे तर तुम्हाला देता येऊ शकेल. तिसरी गोष्ट सांगितली की त्याच्यावर सांगितली होती की प्रमोशनमधलं प्रमोशन त्यांना देता येणार नाही, पदोन्नतीमधलं प्रमोशन त्यांना रिझर्वेशन करता येणार नाही. तिसरी गोष्ट आहे की एखाद्या इन्स्टिट्यूशनची एक जे काही स्तर आहे, एक दर्जा आहे, तो देताना ते दर्जा घसरणार नाही याची सुद्धा दक्षता घ्यावी लागणार आहे एखाद्या. आणि तिसरी गोष्ट अशी की क्वांटिफायबल डाटा तुम्हाला द्यावा लागणार आहे. अशा एक 5-7 गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या होत्या. पण त्याच्यातल्या बहुतांशी जर गोष्टी प्रमोशनमधलं जे पदोन्नतीतलं जे रिझर्वेशन आहे आणि अजून काही दुसरे ज्या क्वांटिफायबल डाटा दिलाच गेला पाहिजे वगैरे वगैरे याच्या संदर्भातल्या काही गोष्टी आहेत तर त्या निरस्त करण्यात आल्या अनेक घटना दुरुस्ती करून. केंद्र सरकारला जर वाटलं की बाबा 50% जी काही कॅप टाकलेली आहे, जी काही मर्यादा घालून दिलेली आहे ती जर त्या आता सुप्रीम कोर्टाच्या या निकालामध्ये तर तिला हायर बेंचकडे रेफर करण्याचं काही कारण दिसत नाही असं. त्याच्यामुळे म्हणून इंदिरा शहानीच्या संदर्भामध्ये जी काही गोष्ट फेटाळून लावलेली आहे तेव्हा आता एकच मार्ग उरतो, इफ द गव्हर्नमेंट विशेष, सेंट्रल गव्हर्नमेंट विशेष, if that they want to do away with this limitation, तर त्यांना घटनादुरुस्तीच करावी लागेल. ती घटनादुरुस्ती तर केली जशी आधी केली त्याच्यातल्या काही गोष्टी निरस्त करण्यासाठी, तर त्या घटनादुरुस्तीचा मार्ग त्या ठिकाणी केंद्र सरकारला मोकळा आहे. आता इट डिपेंड्स अपॉन whether the central government wishes to do it or not do it. It is their jurisdiction and their prerogative, rather I would say. दुसरा एक प्रश्न निर्माण होत साहेब, मराठा आरक्षण रद्द झालं पण स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून ज्या विद्यार्थ्यांना संधी मिळाली, ज्यांना नोकऱ्या मिळाल्या मराठा आरक्षणाचा लाभ घेऊन किंवा MBBSची ॲडमिशन झाली किंवा त्याच्या अनुषंगानं काही लाभ घेतले लोकांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये, त्या लाभावर काही परिणाम होईल का? एक गोष्ट त्यांनी सरळ क्लिअर कट सांगितलं ना त्या निर्णयामध्ये की ह्याला स्थगिती मिळेपर्यंत, अंतरिम स्थगिती मिळेपर्यंत ज्या ज्या गोष्टी या कायद्याच्या अंतर्गत झालेल्या आहेत त्याच्या रिट्रोस्पेक्टिव्हली आता त्याच्यावरती त्याला बाधा येणार नाही. त्या निर्णय हा निर्णय अंतरिम स्थगितीच्या नंतरचा जे काही कालखंड आहे त्या कालखंडामध्ये तुम्हाला हा आता कोणालाच त्याच्या संदर्भामध्ये काही लाभ देता येणार नाही. व्हेरी क्रिस्टिकली नाही, आता इथून पुढे देता येणार नाही. मागच्या लोकांना काही त्याचा ज्यांना मिळाले कुठपर्यंत
स्थगिती परत अंतरिम स्थगिती जेव्हा दिली गेली होती हो. तोपर्यंत जे काही लाभ ज्यांना मिळाले ते कंटिन्यू राहते. सर, मराठा आरक्षणाच्या संदर्भात अजून एक मुद्दा तुमच्या समोर मला मांडायचा आहे की आरक्षण देत असताना आता यापुढे हा आरक्षणाचा चेंडू जो आहे तो चेंडू राज्य सरकारनं हाताळणं योग्य राहील का केंद्र सरकारनं हाताळणं योग्य राहील? एक गोष्ट अशी आहे बघा, एक सांगतो तुम्हाला, जी गोष्ट घटनेनं तुम्हाला अधिकार प्रदान करण्यात आली, तुमचा असलेला अधिकार तुम्ही केंद्राकडे टोलवण्याचं काय कारण आहे? म्हणजे पराधीन व्हायचं का आपल्याला? तुम्हाला दिलेला अधिकार तुम्हाला योग्य रीतीने वापरता आला पाहिजे. मला तर हे स्टेटमेंट म्हणजे केंद्राकडे मुख्यमंत्र्यांनी ते टोलवला वगैरे वगैरे वगैरे, आता केंद्र द्यायचं न देईल ते निर्णय घेईल. ते तुमचा अधिकार आहे ना. एकीकडे अधिकार नसताना अधिकार पाहिजे असं म्हणायचं आणि असलेल्या अधिकाराचं निर्वहन योग्य पद्धतीने करायचं नाही, हे कुठल्या पद्धत आहे? तेव्हा हा अधिकार तुमचा आहे, राज्य शासनाचा आहे. तो यथायोग्य आणि ताकदीनं आणि पूर्ण शक्तीनेशी आणि योग्य पद्धतीनं घटनेला अनुसूचित पद्धतीने तुम्हाला राबवता आला पाहिजे. ते तुम्हाला राबवता येत नसेल तर इट इज युअर फेल्युअर. आणि सेईंग दॅट इट शुड बी डन विथ द सेंट्रल गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंटने किंवा राष्ट्रपतींनी किंवा यांनी करावं, ह्याला काय अर्थ आहे का? तुमच्या अधिकारात तुम्ही द्या, त्यांच्या अधिकारात जे असेल ते दे. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये दुसरा एक प्रश्न उपस्थित होतो सर, की मराठा आरक्षणाला दुसरा एक प्रचंड मोठा विरोध करणारा घटक ओबीसी आहे. राज्य सरकारच्या समोर ओबीसी राजकारण जे आहे ते ओबीसी राजकारणाचा बळी सुद्धा मराठा आरक्षण ठरलेलं आहे असं मला वाटतं का? का मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे हे कन्व्हिन्सिंगली तुम्हाला आधी सिद्ध करता आलं. जर ते सिद्ध केलेलं असेल तर तुम्ही द्यावं का त्यांनी द्यावं, कशातून द्यावं हा नंतरचा प्रश्न आहे. फर्स्ट यू हॅव टू असर्टन दॅट वेदर ह्यांना आरक्षण आपल्याला देता येऊ शकतं, इतकी अशी प्राप्त परिस्थिती आहे, हे आपल्याला कन्व्हिन्सिंगली सिद्ध करता आलं पाहिजे. त्याच्यामुळं एखाद्या समाजाच्या म्हणजे ओबीसी मध्ये टाकायचं म्हटलं तर साहजिकच आहे की ओबीसीच्या आरक्षणामध्ये त्या मराठा समाजाला द्यायचं तर बाकीच्या समाजाच्या मध्ये असलेलं जे काय आरक्षण आहे त्यांना विभागून मिळणार. त्याच्यामुळे त्यांना तसं अन्याय झाल्यासारखं वाटणं स्वाभाविक आहे. इट इज क्वाईट नॅचरल. त्याच्यामुळं असं असताना सुद्धा जर समजा ते लाभासाठी ते पात्र होते पण त्यांना दुर्लक्ष केलं गेलेलं फॉर सम रिझन ऑर द अदर, तर मग त्यांना आता दिलं गेलं पाहिजे असेल तर दुसऱ्या घटकांनी सुद्धा नाराज व्हायचं काही कारण नाही. कारण त्याच्यावर अन्याय झालेला असेल तर तो अन्यायाचा परिमार्जन तर करावं लागेल ना. पण त्याच्यासाठी अन्याय झाला आहे हे सिद्ध करावं लागेल ना. जसं की आयोगाने या ठिकाणी केलं पण दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाला ते पटलं नाही. तुम्ही दुसरा आयोग तयार करा. अजून काही गोष्टी त्रुटी असतील ते त्रुटी बघा. तुम्हाला जर वाटत असेल की हा समाज खरोखरच त्या ठिकाणी आहे तर तुम्हाला त्या दुर्लक्षित झालेल्या गोष्टीच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून ज्या गोष्टी ते पुन्हा एकदा तपासून पुन्हा एकदा अभ्यासून व्यवस्थित शिफारस घेऊन व्यवस्थित कायदा त्या ठिकाणी करा. कोण नको म्हणलं राज्य शासनाच्या अखत्यारीत. किंवा तुम्हाला असं वाटलं की बाबा हे 15% केंद्राकडूनच आपल्याला यादीमध्ये समाविष्ट करून घेऊन जे की आता NCBCला 102व्या घटना दुरुस्तीच्यामुळं आता केंद्राला जसं SC आणि STच्या संदर्भातला जो काय अधिकार आहे की त्यांनी यादी तयार करण्याचा आणि प्रेसिडेंट डिक्लेअर करण्याचा, तसं आता अधिकार फक्त केंद्र शासनालाच आहे, प्रेसिडेंटलाच आहे. आणि पार्लमेंटलाच अधिकार आहे की त्याच्यामध्ये कोणत्या जाती समूहाचं नाव त्याच्यामध्ये अंतर्भूत करायचं आणि कोणाचं काढायचं किंवा तो कायदा तिथून काढू शकतात. आणि जे काही ओव्हरऑल रिप्रेझेंटेशन आहे किंवा ओबीसीचं जे रिझर्वेशनची मर्यादा आहे त्याच्यामध्ये त्याला मिळू शकेल मराठा समाजाला. इथं त्यांनी द्यावं त्या पद्धतीनं. जे द्यायचं असेल तर जी काही शिफारस आवश्यक असेल ते राज्य शासनाने शिफारस करावी. आणि ते जर द्यायचं नसेल तर तुमच्या राज्याच्या अखत्यारीमध्ये अजूनही तुमचा अधिकार आहे तो द्यावा. Nobody has prohibited anybody. तो तुमची ती पॉलिटिकल विल अँड पॉलिटिकल तुमचं तेवढी जोखीम घेऊन देण्याच्या संदर्भातल्या भूमिका तुमच्या असाव्या लागतील. तर लोकांना न्यायच द्यायचा असेल तर मग कोणाला काय वाटेल कोणाला काय वाटणार नाही याची पर्वा करायची काही कारण नाही. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये आता तुम्ही जी भूमिका मांडलेली आहे ती भूमिका राजकीय नेत्यांनी आजपर्यंतच्या सरकारने गेल्या 40 वर्षाच्या संदर्भामध्ये घेतलेली आपल्याला पाहायला मिळेल नाही. मग ते अगदी पृथ्वीराज चव्हाण सरकार असो
का नंतरचं आलेलं देवेंद्र फडणवीस सरकार असो की आताचं उद्धव ठाकरे सरकार असो, आत्ताच्या सरकारपासून ते तेव्हापासूनच्या सरकारमध्ये सगळेजण राजकीय टोलाटोलीच करत आहेत. पण मराठा आरक्षण हे केवळ या सगळ्या राजकीय पक्षांचं निवडणुकीतला राजकीय मुद्दाच आहे असा एक आरोप आता अलीकडल्या काळात व्हायला आलेला आहे. ते योग्य आहे का असं म्हणावं लागेल? एकंदरीत पूर्ण 40 वर्षाचा इतिहास बघितल्याच्या नंतर असं दिसतंय की हे सगळं आरक्षण देतानाच्या संदर्भातली जी की प्रामाणिक भूमिका असायला पाहिजे त्यासाठी प्रामाणिकपणे अभ्यास लागतो आणि मनामध्ये एक प्रामाणिकता सुद्धा लागते की मी आज या राज्याच्या मध्ये आहे, तर राज्याच्या सरकारमध्ये आहे, तर मला लोकांच्या कोणाला काय वाटत असो तर एखाद्या समूहावरती जर खरोखरच अन्याय होत असेल अशी माझी धारणा झालेली असेल तर त्या धारणेला अनुसूचित धरून आणि घटनेला अनुसूचित असलेल्या गोष्टीच्या जो काही आहे म्हणजे काही प्रिरिक्विजिट्स आहेत त्याला ग्रहित धरून मला जो अधिकार राज्य शासन म्हणून मला मिळालेला आहे त्याचं निर्वहन मी करेल अशी तुम्ही शपथ घेतलेली आहे. मग तिथं तुम्हाला धारिष्ठ दाखवताच आलं पाहिजे. मग तुम्ही तिथं जेव्हा कावड भूमिका घेत असाल तर यू आर नॉट सिन्सिअर विथ युअर तुम्हाला जे दिलेली जी काही भूमिका आहे तुम्ही शपथपूर्वक घेतलेली त्याची तुम्ही सिन्सिअर नाही असा त्याचा अर्थ. आणि म्हणून आधी ठरवा की खरंच आपल्याला मराठा समाजाला मागासलेला आहे का अशी आमची पूर्ण धारणा झालेली आहे प्रत्येक शासनाने सांगावं. आणि ती धारणा झाली असेल तर मग मला असलेल्या अधिकाराच्या अंतर्गत ते मी त्याला मिळवून देणारच अशी भूमिका उघडपणे घेता आली पाहिजे. ती घेताना दिसत नाही. कारण एकाला न्याय देत असताना जर नाराज होत असेल दिसत तर त्याला समजून सांगण्याची हिंमत आणि ताकद त्या अभ्यासांती येत असते आणि प्रामाणिकपणे येत असते. आणि एकंदरीत दिसतंय की सगळ्यांनी राजकारणच केलेलं दिसतं. त्यामुळे मराठा समाजाचं खरंच मागासले पण आहे का आता त्या याचिकाकर्त्यांनी वेगवेगळ्या याच्यावरती भूमिका त्या ठिकाणी घेतल्या. हे सगळे समोरासमोर हो हो म्हणतात, माघाऱ्या एकमेकाला विरोध करतात, द्यायचा नाही म्हणून घेतात, अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली. तेव्हा वस्तुस्थिती काय आपल्यालाही माहिती आहे. उगीच मोर्चे म्हणजे तुम्ही काय म्हणतात त्याला दबाव आपण कन्व्हिन्स आधी झालं पाहिजे की हा मागासवर्ग कसा आहे आणि ते सांगता आलं पाहिजे, ते करून घेता आलं पाहिजे. ही प्रामाणिक भूमिका आजही ठेवली सुद्धा की आपण अजूनही अभ्यास करा की मराठा समाज हा आपल्याला मागासवर्गीय वाटतो का, त्याच्यासाठी लागणारे जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टीचा अभ्यास करून त्याचा अहवाल तयार करा आणि तो आवाज कन्व्हिन्सिंगली तुम्हाला कोर्टाच्या स्क्रुटिनीपुढे तुम्हाला ठेवता आला पाहिजे, पास करून घेता आलं पाहिजे आणि तुमच्या विधिमंडळातून तसा प्रकारचा कायदा करून घेतला तो टिकला पाहिजे. टिकणारा कायदा तयार करण्याच्या संदर्भामध्ये असलेल्या आताच्या कमतरता टाळून तुम्ही तो कायदा शिफारस योग्य पद्धतीने मिळवून तुम्हाला घेता आला पाहिजे. त्यासाठी वस्तुस्थितीचा योग्य अभ्यास होईल. साहेबांनी अनेक महत्त्वाच्या प्रश्नावर जी समाजाला प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केला. मला एक अखेरचा प्रश्न सर तुम्हाला विचारायचा आहे की आता मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठा समाजानं रस्त्यावर उतरून लढा द्यावा का कायदेशीर लढा द्यावा का राजकीय दृष्टिकोनातून राजकीय दबाव आणून लढा द्यावा? आपण रस्त्यावर लढाई केव्हा देतो जेव्हा यू आर नॉट एबल टू कन्व्हिन्स द गव्हर्नमेंट आर द पॉलिटिकल पार्टीज इन पॉवर की जे कारण अखेरला हे तुम्हाला कायद्याच्या द्वारेच करून घ्यायचं ना. आणि कायदे कुठे पास होतात? कायदे पास होतात विधिमंडळामध्ये आणि तुमच्या पार्लमेंटमध्ये. जर तुम्हाला हा विवक्षित अधिकार जर कायद्याद्वारेच मिळवण्याचं एवढंच एक साधन असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी आयदर यू कन्व्हिन्स द गव्हर्नमेंट. इफ द गव्हर्नमेंट इज नॉट गेटिंग कन्व्हिन्स इन स्पाइट ऑफ द फॅक्ट्स, तुम्हाला जे वाटतात त्या फॅक्ट्स गव्हर्नमेंट स्वीकारत नाही आहे आणि म्हणून त्याच्या प्रकारचा कायदा करण्यासाठी पुढे येऊ शकत नाही असं जेव्हा वाटतं तेव्हा मी बरोबर आहे, माझी भूमिका बरोबर आहे, पण गव्हर्नमेंट इज नॉट गेटिंग कन्व्हिन्स तर त्याला प्रेशराईज करण्यासाठी, त्याला दबाव आणण्यासाठी, समाजाचा एक दबाव त्याच्यावरती निर्माण करण्यासाठी आणि त्याला त्याच्यामध्ये लक्ष घालून प्रामाणिकपणे अजून खोलात जाऊन करण्याच्या संदर्भात ती भूमिका घेता यावी यासाठी म्हणून रस्त्यावर येऊन संघर्ष करायचा असतो, मोर्चे काढायचे असतात, आपली मागणी मांडायची असते, जनमत पेटवायचं असतं. पण here it seems that all the political parties have already been convinced. कारण युतीच्या शासनाने ते कन्व्हिन्स झाले म्हणूनच तर त्याला आयोग नेमला. ते कन्व्हिन्स झाले नव्हते तोपर्यंत आयोगही नेमलेला नव्हता.
आधीच्या सरकारने कुठं आयोग नेमला होता? ते खातरमात्र कमिटी वगैरे काहीतरी नेमली, ती राणे कमिटी वगैरे. तर काय माहित होतं का की घटनेमध्ये काय तरतुदी आहेत? आहे निवडणुकीच्या तोंडावरती एखादा वर्ष आधी त्या ठिकाणी कुठेतरी कमिटी नेमायची, त्याने काहीतरी शिफारस करायची, ती त्याच्याद्वारे कायदा करायचा. म्हणजे दिस इज ऑल रिडिक्युलस. या सरकारने तरी, आघाडीच्या सरकार, आपल्या युतीच्या सरकारने तरी कायद्याला अनुचित असलेल्या त्याला कन्व्हिन्स झाले ते किंवा याला दिलं गेलं पाहिजे म्हणून त्यांनी कायद्याला अपेक्षित किंवा घटनेला अपेक्षित असलेलं त्या ठिकाणी आयोग नेमला. त्याच्यामुळे शिफारसी प्राप्त करून घेतल्या. आता वेदांत दोन शिफारसी इमिजिएटली घेतल्या, लगेच त्या ठिकाणी गेला अभ्यास केला त्या शिफारसीचा केलं त्यांनी. दोन पॉझिटिव्ह आहे, आपल्या अपेक्षेप्रमाणेच आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्याला मान्य करून टाकलं, कायदा करून टाकला. पण तो कायदा टिकला नाही ना नंतर. आता ह्या म्हणायला अर्थ काय, आम्ही हायकोर्टात टिकवलं, सुप्रीम कोर्टामध्ये टिकवलं नाही, तुम्ही टिकवलं नाही, याला काय अर्थ राहत नाही. हे आउटराइट सुप्रीम कोर्ट हॅज नॉट agreed what you have convinced to the High Court is not been convinced by even the Supreme Court. हायकोर्टाला सुद्धा म्हणणं मान्य केलं नाही. म्हणजे व्हाय वाटतंय राज्य शासन कोणी का चालवत असेल तो भाग वेगळा आहे, पण सरकार सरकारच आहे. सरकारचं म्हणणं मान्य केलं नाही त्यांनी, असं त्याचा अर्थ झाला. वेदर यू हॅव फेल्ड ऑर ही हॅज फेल्ड, हेच कारण याला एक पॉलिटिकल मडस्लेझिंग म्हणतात. याच्या पलीकडे त्याला काय अर्थ राहत नाही. आता मुद्दा असा आहे की हा कायदा पास करत असताना सगळ्या विरोधी पक्षांनी एकमुखाने आम्ही जेव्हा तुम्हाला पाठिंबा दिला म्हणतात, मग त्यांना सुद्धा ते पटलेलं आहे. म्हणजे आजच्या घडीला महाराष्ट्रामध्ये असलेल्या सगळ्या पॉलिटिकल पार्टी जे इन पॉवर, नॉट इन पॉवर, इन अपोजिशन, सगळ्यांना मला वाटतं की बाबा त्यांनी कायदा पास करून दाखवलेला आहे. म्हणजे आता तर पॉलिटिकल विरोध नाही कोणाचा, सगळ्या समाज घटना, राजकीय पक्षांना ते मान्य आहे. मात्र काय राहिलं काय, मग फक्त योग्य कायदा तयार करणं राहिलं. मग योग्य कायदा तयार करण्यासाठी काय पार्श्वभूमी लागते? जर घटनेला अनुचित असलेला योग्य शिफारस पाहिजे की जी सांगू शकेल, त्यासाठी जे सांगू शकेल की सामाजिक आणि एज्युकेशनली मागासलेली आहे, जे सांगू शकेल की ही एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन आहे म्हणून यांना त्या ठिकाणी 50% वरचं आरक्षण तुम्हाला देता येऊ शकेल. आता ही अशी शिफारस करण्यासाठी फार चांगला आयोग नेमावा लागेल, फार चांगलं जाऊन स्टडी करावं लागेल आणि ती वस्तुस्थिती आहे ती रिफ्लेक्ट करावी लागेल तुम्हाला तुमच्या त्या आयोगाच्या शिफारसीमध्ये. आणि केलेली शिफारस ज्या काही त्रुटी आहेत त्या वगैरे वगैरे तपासून घेऊन पुन्हा त्याच गोष्टीचा त्या संदर्भामध्ये त्यांना पुन्हा रेफरन्स देऊन पुन्हा त्याच्यातून त्या ठिकाणी योग्य आपल्याला त्या ठिकाणी शिफारस घेऊन तुम्हाला कायदा तयार करता येऊ शकेल. आता आंदोलन करण्याची गरज नाही. लढाया योग्य कायदा तयार करणं आणि ती न्यायालयीन पद्धतीमध्ये, ती स्क्रुटिनीमध्ये ती टिकेल, या संदर्भामध्ये वैधानिक लढाई लढणं हाच एक मार्ग आहे. सर, अजून एक मला जाता जाता प्रश्न आठवला. राणे समितीपासून ते नायक गायकवाड आयोगापर्यंत इव्हन महाराष्ट्र सरकारने केलेल्या कायद्याच्या संदर्भामध्ये कायदे तज्ञ एक चर्चा करत आहेत किंवा मराठा समाजातली जी काही अभ्यासू मंडळी आहे ती सुद्धा चर्चा करत आहे की तामिळनाडू आणि कर्नाटक सरकारनं 50%च्या वर जे कायदे केले आहेत आरक्षण देण्याच्या संदर्भामधले, ते कायदे केंद्र सरकारला कन्व्हिन्स करून त्यांनी 9 शेड्यूलमध्ये टाकून दिले की ज्याला न्याय व्यवस्था न्यायालयीन रिव्ह्यू करू शकत नाही. तसा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या संदर्भामध्ये आपण जर विचार केला तर पृथ्वीराज चव्हाण सरकारनं कायदा केला त्यावेळेस सुद्धा पृथ्वीराज चव्हाण सरकारचं UPA सरकार होतं, त्यावेळेस त्यांना सुद्धा तो करता आला असता. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे तो फडणवीस सरकार आल्याच्यानंतर त्यांनी सुद्धा मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये कायदा केला आणि केंद्रामध्ये सरकार मोदी सरकार आलं त्यांच्याच पक्षाचं. म्हणजे फडणवीस सरकारला सुद्धा मोदी सरकारला कन्व्हिन्स करून शेड्यूल 9 मध्ये तो कायदा टाकता आला असता. तर या बाबतीमध्ये तुमचं मत काय आहे? एक तर गोष्ट अशी आहे की पृथ्वीराज चव्हाण सरकारने जो काही राणे कमिटी नेमून जो काही कायदा तयार केलेला होता ते तर घटनेच्या म्हणजे अनुचित पद्धतीनं नव्हता. त्यामुळे तिथे रद्दबादल होणारच होता, तेव्हा तो टाकण्याचा आणि करण्याचा हा काही विषय नव्हता. आणि तो निवडणुकीच्या तोंडावरती केला होता. मग देअर वॉज नो टाईम फॉर देम ॲज वेल एज द सेंट्रल गव्हर्नमेंट टू पुट इट इन टू द अंडर द शेड्यूल 9 बाय डुईंग द काय म्हणतात त्याला कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. त्यावेळेस त्यांचा ते एक तर निर्णय रिझर्वेशन देण्याच्या संदर्भातला निर्णय उशिरा झाला आणि त्याच्यामुळे त्याला तसं प्रोटेक्शन देण्याचा विषय त्या ठिकाणी राहिला. खरं पाहिलं तर थोडंसं समजून घेण्याची आवश्यकता आहे की हे
तामिळनाडू सरकारनं 1992च्या पूर्वीच अशा प्रकारचा कायदा तयार करून घेऊन ती दे हॅव एक्सिडेड द म्हणजे आज जे लिमिट वाढते तेव्हा ती लिमिट नव्हती सुद्धा. त्याच्यामुळे त्यांनी 69% प्रमाणात त्या ठिकाणी रिझर्वेशन त्यावेळेस 1992च्या आधीच दिलेलं होतं. पण दरम्यानच्या काळामध्ये 1992ला इंदिरा साहनी केसच्या संदर्भातला निर्णय आला, त्याच्यामध्ये ही 50%ची कॅप लावण्यात आली. आता ह्याचा परिणाम रिट्रोस्पेक्टिव्हनी घेतलेल्या त्या कायद्यामध्ये असले आधीच्या पूर्वीच्या घेतलेल्या कायद्याला लागू होईल का नाही लागेल अशा प्रकारचे कदाचित तिथल्या त्या तामिळनाडूच्या सरकारची संभ्रमावस्था झालेली असेल आणि म्हणून त्याला प्रोटेक्शन मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी लगोलग विधिमंडळाचा ठराव त्या ठिकाणी तयार करून केंद्र सरकारला पाठवला आणि केंद्र सरकारने सुद्धा त्या ठिकाणामध्ये लक्ष घालून ऑल पार्टी मिटिंग बोलून घेऊन 93 साली तुम्ही ते आणून घेऊन त्यांनी ते त्याला काय म्हणतात त्याला घटनात्मक अमेंडमेंट करण्याच्या संदर्भातली सहमती मिळवली. तशा प्रकारची घटनात्मक दुरुस्ती करून त्याला शेड्यूल 9 मध्ये टाकून ज्युडिशियल रिव्ह्यूच्या संदर्भातलं प्रोटेक्शन 94 साली मिळवलं. पण दिस इज नॉट द केस हिअर राईट नाव. आता तुम्हाला आहे ना हे मागचा सगळा संदर्भ घेऊन आता तुम्ही हे एक्सिडिंग तुम्हाला एक्सिड करण्याच्या संदर्भातली परवानगी तर इथे तुम्हाला तर अधिकार आहेच ना. पण तशी एक्स्ट्राऑर्डिनरी सिच्युएशन नसताना सुद्धा तुम्हाला जर द्यायची जर असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कन्व्हिन्सिंगली घटनेमध्ये दुरुस्ती करून घेऊन केंद्र सरकारला सांगून जेव्हा की राज्यामध्ये तेच सरकार होतं केंद्रातील तेच सरकार होतं तेव्हा शेड्यूल 9 मध्ये घटना दुरुस्ती करून टाकता येणं शक्य होतं. पण ते काय केलं नाही कशामुळे केलं नाही हा त्यांना संशोधनाचा विषय होऊ शकतो. काय देता आलं असतं प्रोटेक्शन जसं ह्याला मिळालं तुमच्या तामिळनाडू ज्यांना वगैरे मिळालं तसं हे प्रोटेक्शन टायमिंग मिळालं असतं. अर्थात त्यांना सुद्धा ते चॅलेंज केलेले ते आता अंडर काय त्याला त्याच्यामुळे त्यांना अंतरिम स्थगिती देता आली त्याच्यामुळे त्यांना अंतरिम स्थगिती कदाचित देता आली नाही त्यांना त्याला सुद्धा चॅलेंज करण्यात आले पण ते इट इज स्टील पेंडिंग. पण अशा प्रकारचं संरक्षण देता आलं असतं ह्याही कायद्याला समजलं की ज्युडिशियल रिव्ह्यूज होणार नाही अशा प्रकारे देता आला असता. पण ती त्यांनी का केलं नाही कुठल्या कारणास्तव केलं नाही हे सांगण्यासाठी माझा अभ्यास पुरेसा नाही. हा एवढंच मत तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं. पण माझ्या मते ते देता आलं असतं जे की ते दिले गेलेले नाही. एक आता कोण आधी काय केलं काय नाही केलं कोणाचं चुकलं कोणाचं बरोबर कोण राजकीय हेतूने दिलं कोणाला द्यायचं होतं पण आतून द्यायचं नव्हतं त्या ह्या गोष्टी आता गैरलागू आहेत. जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल सुप्रीम कोर्टानं दाखवलेल्या त्रुटी बाजूला सारून नवीन आयोग स्थापन करून त्याच्यात योग्य पद्धतीनं योग्य वस्तुस्थिती दर लक्षात घेता तशा प्रकारची शिफारस प्राप्त करून त्याच्या आधारावरती तुम्हाला नवीन कायदा करावा लागेल करता येऊ शकेल की जो की हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टच्या स्क्रुटिनीला पास होऊन लोकांना तो मिळू शकेल. एवढे प्रयत्न प्रामाणिकपणे सगळ्याच पॉलिटिकल पार्टींनी इक्विव्होकली मिळून जर केले तर निश्चितपणे ती मिळू शकेल. हा एक मार्ग आहे. दुसरा एक मार्ग आहे की ह्या यादीला ह्या समूहाला मागासवर्गीय टाकण्यामध्ये टाकण्यासाठी सुद्धा तुम्हाला योग्य शिफारस लागणारच आहे. त्याच्यामुळे शिफारस ही तर आवश्यकच आहे. ती आहे वस्तुस्थितीला धरून की नाही आहे हे आयोगच सांगू शकेल. त्याला जे वाटलं की बाबा हे करायचं ह्याच्यातल्या ज्या काही त्रुटी आहेत ते टाळून जर देता आलं आणि आपल्याला मिळवता आलं आणि कायदा करता आलं तर ते करा. सरांनी गेल्या 1 तासापासून मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये सामान्य मराठा समाजाला जे प्रश्न पडत आहेत त्या प्रश्नाच्या अनुषंगानं सविस्तर त्याचबरोबर कायद्याच्या चौकटीत राहून उत्तरं दिलेली आहेत. आज मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठा समाजाला पुढचा पर्याय काय आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या नंतर यावरही त्यांनी आपलं भाष्य केलेलं आहे. राजकारणाचे संदर्भ देत परंतु राजकारणापासून वेगळी मतं मांडत आपली भूमिका त्यांनी या ठिकाणी विशद केलेली आहे. मराठा आरक्षण जो कळीचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भामध्ये झालेला आहे त्यावर भाष्य करताना साहेबांनी अत्यंत सखोल अत्यंत अभ्यासपूर्ण असे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. त्याबद्दल मी आदरणीय डॉक्टर माधवराव पाटील किनाळकर साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद सर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी
राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन